अहमदपूर तालुक्यातील उत्तर रुई येथे मागच्या काही दिवसापासून एक शेतकऱ्यांची डीपी बंद आहे म्हणून उत्तर रुई हे गाव मागील 10 दिवसापासून अंधारात होतं आणि याची दखल म्हणून बालाजी पाटील चाकूरकर यांनी या गावकऱ्यांची दखल घेतलेली आहे। माझ्यासोबत बालाजी पाटील चाकूरकर आहेत, मी त्यांच्याकडे जाणार आहे। नुकतंच त्यांनी महावितरणच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी आत्ताच ठिय्या आंदोलन केलेलं आहे। नेमकी काय त्यांची प्रतिक्रिया होती आणि कशा पद्धतीने न्याय मिळाला गावकऱ्यांना हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। सर, स्वागत आहे तुमचं आवाज बहुजनांचा न्यूजमध्ये। नुकतंच आपण महावितरण कार्यालयामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत गेला होता आपण, नेमकी काय तिथे प्रक्रिया घडली आपल्या माध्यमातून? मी माझ्या भेटीगाठी दौऱ्यामध्ये मी आपल्या उत्तर रुई मध्ये गेलो होतो। अक्षरशः रस्त्याची चाळण झालेली आणि कसा बसा गावच दिसेना। अरे म्हणलं रस्ता चुकला काय, गावच सापडेना। मग कसा बसा गाव सापडला तर गाव अंधारात, कारण लाईटच दिसेना ना, त्याच्यामुळे गाव चुकला काय रस्ता वाटलं। गेलो तर माहिती मिळाली 10 दिवसापासून आमच्या गावामध्ये लाईट नाही। अरे वेगवान शासन, गतिमान प्रशासन हे महाराष्ट्र शासनाचा स्लोगन आहे आणि 10 दिवस जर ज्या गावामधल्या नागरिकाला 2000 लोकवस्तीचं गाव, तिथं 10 दिवसापासून लाईट नाही, हे आमच्यासाठी कार्यकर्त्यासाठी, आमच्या नेते मंडळीसाठी लांछनास्पद बाब वाटली। मग लोकांना विचारलं, तुम्ही गेलो? 100 वेळेस गेलो साहेब, पण कुणी आमची दखल घ्यायला तयार नाही। अरे म्हणलं आमदाराकडे गेलतो कडे, त्यांच्याकडे गेलो साहेब, त्यांनी काय करतात काय आमदार? 10 दिवस जर मतदारसंघातली जनता अंधारात आहे तर मी लगेच आपल्या DY साहेबांना रात्री तिथूनच फोन केला। त्यांनी सांगितले मला तर माहितीच नाही, म्हणजे 10 दिवसापासून ते अज्ञात आहेत। मग त्यांना सांगितलं सकाळी आम्ही हे इथली लाईटचा विषय काय ते बघा, माहिती घेऊन सांगतो। पण 10 पर्यंत, 10:30 पर्यंत, 11 पर्यंत त्यांच्याकडून काही निरोप नसल्यामुळे माझा मोर्चा तिकडे मी DY ऑफिसला, महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याच्या कार्यालयाकडे वळवला। 5-25 शेतकरी, 5-25 आमचे पदाधिकारी, आम्ही तिथे जाऊन ठिय्या धरला। ठिय्या धरून सांगितलं आज त्या गावामध्ये लाईट लागल्याशिवाय मी इथून उठणार नाही। त्यांनी हात जोडून माफी मागितली आणि त्यांनी सांगितलं की आज जर नाही लाईट लागली तर आम्हाला बोला। म्हणजे 10 दिवसापासून अंधारात असलेलं गाव आज आम्ही रात्री उजेडात आणणार। दुसरा विषय, 4 महिन्यापासून हरिभाऊ गाडे डीपी त्याच गावातली 4 महिन्यापासून लाईट बंद आहे। जनावराला पाणी कसं पाजायचं? पूर्वीचा काळ वेगळा होता, पोरे होते, विहीर होती, आड होत, शेंदून वगैरे भरत होते। आता तसली परिस्थिती नाही, यांत्रिक युग आहे, तांत्रिक युग आहे। अशा परिस्थितीमध्ये जर 4-4 महिने जर शेतकऱ्याच्या, अरे शेतीच्या पंपाचं वीज आपण मोफत म्हणतो शासन, आणि तिथं वीजच नसेल तर त्या मोफतचा उपयोग काय? 4 महिन्यापासून बंद असलेली वीज 2 दिवसात त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे। 2 दिवसात त्यांनी डीपी, ती हरिभाऊ गाडी डीपी बसवण्याचा शब्द दिलाय। त्यामुळे आम्ही आमचं ठिय्या आंदोलन मागे घेतलंय आणि जर आज त्या गावामध्ये जर लाईट नाही लागली तर उद्या कटरनं सुद्धा न कापता येईल असा भला मोठा दांडगा कुलूप त्या महावितरणच्या कार्यालयाला बालाजी पाटील चाकूरकर लावेल। आता माझ्या समोर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो, ज्या माझ्या अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातल्या कुठल्याही शेतकरी बांधवाची डीपी जर बंद असेल तर ती डीपी सेम डे बसवून देण्याचं काम बालाजी पाटील करेल। ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस MD साहेबांपर्यंत मी विषय नेईन आणि त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बालाजी पाटील कुठेही कमी पडणार नाही, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो। धन्यवाद सर। तर हे होते माझ्यासोबत बालाजी पाटील चाकूरकर। ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा वीर4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत जय हिंद। आवाज बहुजनांचा।